मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण नजीकच्या नडगिवे दुरी भाटलेवाडी बसस्टॉपजवळ आज मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी भर दुपारी 12:30च्या सुमारास कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात खारेपाटण जिजामाता नगर येथील तनिषा पुरुषोत्तम शेट्ये वय 18 ही जागीच ठार झाली, तर भाऊ ऋतुपर्ण पुरुषोत्तम शेट्ये वय 23 हा गंभीर जखमी झाला आहे. ऐन होळी आणि शिमग्याच्या सणाच्या वेळी या दोन बहीण भावंडांवर अशा प्रकारे आघात झाल्यामुळे खारेपाटणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की खारेपाटण जिजामाता नगर येथील रहिवासी असलेले पुरुषोत्तम शेट्ये हे एस.टी. महामंडळामध्ये चालक म्हणून नोकरी करत असून कुमारी तनिषा व ऋतुपर्ण ही त्यांची 2 मुले होत. आज होळीचा सण असल्याने खारेपाटणमध्ये सर्व लोक गाव होळीच्या उत्सवात सहभागी होते. यामध्ये ऋतुपर्ण हा देखील सहभागी होता. दरम्यानच्या काळात ऋतुपर्ण घरी आला व आपल्या घरातील जुनी ॲम्बॅसिडर मोटर कार क्रमांक MH09 AB 4339 ही घेऊन खारेपाटण येथून तळेरेच्या दिशेने जात असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे दुरी भाटलेवाडी येथील बसस्टॉपजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या भारत बेंच कंपनीचा व अभिजित प्रमोद वैद्य यांच्या मालकीचा ट्रक वाहन क्रमांक MH08 AP 4249 याचे वाहन चालक श्री गणेश शशिकांत पाष्टे हे आपला ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबवून घरी जेवायला गेले असता त्यांच्या उभ्या गाडीला ऋतुपर्ण याने कारचा ताबा सुटल्यामुळे पाठीमागून जोरदार धडक दिली. झालेल्या भीषण अपघातात मोटर कारमध्ये ऋतुपर्ण याच्यासोबत असलेली त्याची बहीण तनिषा पुरुषोत्तम शेट्ये हिचा जागीच अंत झाला, तर कार चालक ऋतुपर्ण हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे, तर तेथून कोल्हापूर येथे तात्काळ नेण्यात आले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण ग्रामस्थ मोठ्या संख्येने अपघातस्थळी जमा झाले. मृतदेहासह जखमी यांना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मिलिंद देसाई, पोलीस हवालदार अवधूत गुणिजन, पोलीस हवालदार झोरे, पोलीस हवालदार कदम, वन विभागाचे विजय भोसले हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची पाहणी केली, तर कणकवली पोलीस निरीक्षक श्री पवन कांबळे, पोलीस हवालदार राजेश गायकवाड यांनी देखील अपघातस्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रवींद्र जठार, जिल्हा परिषद सदस्य प्राची इसवलकर, पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, भाऊ राणे तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन मदत केली. दरम्यान या अपघातातील मृत तनिषा पुरुषोत्तम शेट्ये हिचा मृतदेह खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवघरात ठेवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलीस व कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.